हॅलो ट्रेडर्स, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या ट्रेडिंगमध्ये ट्रेड करायचा आहे, लाँग टर्मचा प्लेयर बनायचा आहे. तर एक गोष्ट डोक्यामध्ये फिट करा. ती कोणती? ट्रेड घेतल्यानंतर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला एकतर आपला टार्गेट घ्यायचा आहे, नाहीतर एकतर स्टॉप लॉस घ्यायचा आहे. जर तुम्ही मध्येच पळत असाल ना, तुम्हाला थोडासा प्रॉफिट दिसला तर तुम्ही एक्झिट करून बाजूला होत असाल, तर तुम्ही या फील्डमध्ये लाँग टर्मचे प्लेयर नाही बनू शकत. कारण की काय होणार माहिती आहे बघा, तुम्ही स्टॉप लॉससाठी तर पूर्ण थांबाल आणि ज्यावेळेस टार्गेटची गोष्ट येईल ना, त्यावेळेस तुम्हाला थोडासा प्रॉफिट दिसतोय म्हणून तुम्ही एक्झिट पोझिशन करून बाजूला व्हाल. तर नेहमी लक्षात ठेवा, तुमचे स्टॉप लॉस हे मोठे असतील आणि टार्गेट नेहमी छोटे असतील. तर मार्केटमध्ये टिकायचं तर नेहमी टार्गेट पूर्ण कंप्लीट होऊ द्या, त्यानंतर ट्रेडला एक्झिट करा किंवा मार्केटला स्वतःहून तुमचं टार्गेट अचीव्ह करू द्या, त्यानंतर पोझिशन स्क्वेअर ऑफ करा. आणि आधीच जर पळत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं कॅपिटल स्वाईप आउट होईल पण तुम्ही काही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही. तर मार्केटमध्ये ही गोष्ट नेहमी डोक्यात फिट करा, की मार्केटमध्ये टिकायचं आहे तर मला टार्गेट कधी पण मोठे घ्यायचे आहेत. 1:2 रेशोनी चालायचं आहे. स्टॉप लॉस लवकर कट करा, बट टार्गेटसाठी नेहमी लास्टपर्यंत वेट करा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.